10वी असो वा 12वीच्या परीक्षा पारदर्शक व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ज्या ठिकाणी कॉपी मिळून येईल त्या ठिकाणच्या संस्था चालकांची थेट कॉपीशी संबंधित असेलच असे नाही. असे ज्या ठिकाणी मिळून येईल त्या ठिकाणच्या संस्था चालकावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याला आपली बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी. त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याला दंडात्मक कारवाई करण्यात यावी. पुढील वर्षी त्या परीक्षा सेंटरला मान्यता देऊ नये अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकेल. मात्र थेट फौजदारी गुन्हा दाखल करणे हे अन्यायकारक असल्याची भावना राज्य शिक्षण मंडळचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी माध्यमांसमोर पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले आहे. फौजदारी गुन्हा दाखल करणे अन्यायकारक होणार असल्याने याविरोधात राज्य शिक्षण मंडळ सरकारला निवेदन देणार आहे. मात्र आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्हाला न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचंही राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले आहे. नेमकं ते याबाबतीत काय बोलले आहेत ते जाणून घेऊया. तेच 10वी आणि 12वीची सध्या परीक्षा सुरू आहे. मात्र ज्या शाळांमध्ये किंवा केंद्रांमध्ये या ठिकाणी काही कॉपी आढळून येईल त्या संस्था चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. काय सांगणार या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं सर? मला तर असं वाटायला लागलं की शिक्षण विभाग संस्था चालकांना एक दुय्यम प्रकारची वागणूक द्यायला लागलेलं आहे. एका बाजूला पैसे 2 वर्षापासून अनुदान दिलेलं नाही. कोर्ट म्हणतं 12% अनुदान द्या. शासन 5% अनुदान सुद्धा 2 वर्षापासून दिलेलं नाही. दुसऱ्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे इलेक्ट्रिक बिल सुद्धा आम्ही खिशातनं भरायचं. सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे, तुम्ही सांगाल तर जनरेटर बसवायचं. पण जेव्हा काही नियम तुम्ही करतात आणि परिपत्रका काढतात त्याला फक्त तुम्ही मुख्याध्यापकांना बोलवतात. संस्था चालकांना त्याची पुरेशी माहिती नसते. मुख्याध्यापकांनी जेवढी दिली तेवढीच. आणि जर कारवाई करायची असेल कॉपीमुक्त अभियानासाठी जरूर वाटलं तुम्हाला की संस्था चालक सुद्धा याच्यात जबाबदार दिसतो तर त्याला तुम्ही नोटीस पाठवू शकतात, एन्क्वायरी करू शकतात, त्याला संधी दिली पाहिजे. डायरेक्ट तुम्ही फौजदारीची जी भाषा वापरली ती संस्था चालकांचा अपमान करणारी आहे. हे सरकारने असं करू नये, अशी वागणूक देऊ नये अशी आमची सरकारला कळकळीची विनंती आहे. आणि तो शब्द त्यांनी काढून टाकावा. तुम्हाला वाटलं फौजदारी करायची तर तुम्ही नंतर मोकळे आहात फौजदारी करायला. फौजदारी होऊ शकते आणि काही लोकांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं जेव्हा काही प्रकार घडले तर. हा शब्द वापरणं, तसा GR काढणं हे अत्यंत चुकीचं आहे असा महामंडळाचा कार्याध्यक्ष या नात्याने माझं सरकारला मान्य आहे. या निर्णयाविरोधात आपली पुढची भूमिका काय असणार? आम्ही 28 तारखेला मीटिंग घेतलेली आहे. त्यामध्ये ठराव करू आणि शिक्षण मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना त्याचं निवेदन देऊ की असे शब्द याचे पुढे वापरले नाही गेले पाहिजे. कोर्टाने सुद्धा आश्चर्य ओढलेले आहेत की कायद्याच्या कक्षेत राहा. म्हणजे तुमच्या ऑफिसमधला एक टायपिस्ट पकडायचा आणि त्याला ऑर्डर टाईप करायची, तो GR झाला की तो कायदा झाला असं होत नाही. GR म्हणजे कायदा नव्हे असं हायकोर्टाने अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला तसं करायचं असेल तर MEPS ऍक्ट मध्ये दुरुस्ती करा की अशी फौजदारी होऊ शकते. पण पब्लिक मध्ये आमची काय इमेज गेली याचा विचार करा. संस्था चालकांची गडचेपी करण्याचा प्रयत्न सुरू का? पैसा वाचवायचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्याकरता पद कमी करा, भरती कमी करा, सगळ्या बोजा संस्था चालकांवर टाका आणि जे काही देणं लागतं सरकारकडनं त्याला उशीर करा. उदाहरण सांगायचं झालं म्हणजे 25% जी रक्कम विद्यार्थ्यांची परिपूर्ती करायची होती इंग्रजी शाळांना, 6-6, 7-7 वर्ष थकबाक्या झाल्या. शेवटी तिथल्या सुद्धा संस्था चालकांना कोर्टात जावं लागलं. कोर्टाने 3 महिन्याच्या आत पेमेंट करायचा आदेश कोर्टाचे झाले. म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही कोर्टात जायचं का?